भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती। बाबासाहेब परेलला राहायला होते। बाबासाहेब, पत्नी रमाई, मुलगा यशवंत आणि बाबासाहेबांचं भावाचं कुटुंब असे सगळे एकत्र राहत होते। बाबासाहेबांचं पुस्तकाचं वेळ सगळ्यांनाच माहिती आहे। पुस्तकासाठी परेलचं घर अपुरं पडत होतं। निव्वळ पुस्तकांसाठी, निव्वळ पुस्तकांसाठी घर बांधण्याचं त्यांनी ठरवलं। बाबासाहेब एक निष्णात कायदेतज्ञ होते। वकिलीतून आर्थिक बाजू चांगली होती। दादर पूर्वेस हिंदू कॉलनी आहे, येथे 2 फ्लॅट त्यांनी विकत घेतले आणि 2 बंगले आकारास आले। त्यातला एक बंगला चळवळीसाठी पैसा उपलब्ध व्हावा म्हणून कालांतराने विकावा लागला, पण दुसरा बंगला राजगृह मध्ये बाबासाहेब शेवटपर्यंत राहिले। याच राजगृहामध्ये त्यांनी तब्बल 50,000 ग्रंथांचं ग्रंथालय उभं केलं। हे जगातील सर्वात मोठे वैयक्तिक ग्रंथालय आहे। ग्रंथासाठी घर बांधणारा हा एकमेव द्वितीय महापुरुष होय। या महामानवाचा मला आवडलेला एक आदेश, नाचून मोठे होऊ नका तर वाचून मोठे व्हा। जर तुमच्याकडे 2 नाणी असतील तर एका नाण्याची भाकर घ्या आणि एका नाण्याचं पुस्तक घ्या, कारण भाकर तुम्हाला जगविल तर पुस्तक जगण्याची कला शिकवेल।